हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची अजून एक सकाळ, गावाकडची सकाळ, छान अशी देवपूजा झालेली आहे आणि आज देवपूजा मी केली होती. घरी एक छोटस फंक्शन आहे. तर हे कोणतं फंक्शन आहे यासाठी हा ब्लॉग संपूर्ण पहा. आणि गावाकडे यांचा त्रास असतो आणि आम्हाला सुद्धा आहे, कारण ही ना माकडं नकळत घरामध्ये घुसतात आणि खाण्याच्या वस्तू घेऊन नेण्यात पण घाबरत नाहीत. हे सुद्धा घरी येत होतं. तर मी पाहिलं आणि ते मग तिथेच राहून गेलं. तर मी इथे टायटलमध्ये एक बोलले होते ना, की गोष्ट फक्त गावीच मिळते, ते म्हणजे हळद. आमच्या घरी अन्वीचे आजोबा स्वतः शेतामध्ये ही हळद करतात. तसं तर भात शेती सुद्धा करतात, पण शहरामध्ये भेसळयुक्त हळद मिळते, त्यापेक्षा ही घरची हळद केव्हाही उत्तमच ना. आता हे आपण वापरतो काय आहे? हो, चांगली आहे. हे बघ काय करतात आजोबा. ही आहे हळद. काळी झाली ती काळी. मस्त आहे हो, जाडी आहे. आणि आमचा व्हिडिओ गेला अमेरिकेला. कोणाकडे गेला? ऑर्डर आली होय ना. आता मी पण सांगते, कोणाला हळद हवी असेल ना तर नक्की सांगा. ही गावठी हळद आहे आमची. हे आता काय करणार? सुकवणार आणि काय करणार? ती सुकवल्यानंतर आता बारीक करायची. सुकल्यानंतर सुकशी टाकायची. सुकल्यानंतर पावडर बनवायची. ही झाली हळद, गावठी हळद. पाकडून साफ करून जाऊया. केवढं आणि मोठी आहे बघा केवढं. हे सेम जास्त झाल्यामुळे ना. जाऊया आता. आणि हे आमचं घर असं बाहेरून दिसतं. ते आत्ता सध्या ना इथे रस्त्याचं काम चाललं आहे, त्यामुळे खूपच धूळ झाली आहे. इथे मुंबई गोवा हायवे चालू आहे आणि आता हे मुंबई गोवा हायवेमध्ये एवढं सगळं आमचं अंगण जाणार आहे. येतो. आणि आमच्याकडे केळवणाची तयारी झालेली आहे. तन्वीचं केळवण. आणि असं छान असं डेकोरेशन झालेलं आहे. याच्यावर काय लिहित आहे ग? तन्वीचं नाव लिहितं याच्यावर. तुम्हाला मी म्हटलंच होतं, आमच्या घरी एक छोटंसं फंक्शन आहे. तर अन्वीच्या आत्तूचं केळवण आहे. तर इथेच तयारी झाली होती. तर आम्ही सगळे डेकोरेशन रेडीमेड आणलं होतं. तर म्हटलं चला, केळवण म्हटल्यावर केळीचं पान तर आलंच. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं, कारण आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. अन्वी तर अजिबात तयार नव्हती, तिला यायचंच नव्हतं. पण अन्वीची स्कूल सुद्धा होती, त्याच्यामुळे यावं लागणार होतं. आणि छान असं इथे डेकोरेशन पण आम्ही सिम्पल डेकोरेशन केलं होतं. आणि केळीचं पान सुद्धा असं छान चिटकवलं होतं. तर आम्ही सगळेजण, डेकोरेशन झालं होतं, जेवण सुद्धा झालं होतं. फक्त अन्वीची आत्तू येण्याची वाट बघत होतो. आणि घरामध्ये बघा, सर्वजण एवढे छान आनंदित होते ना, जो तो डेकोरेशनच्या मागे लागला होता, की असं करूया तसं करूया. छान वाटत होतं. सगळं घर अगदी आनंदाने भरलं होतं. एखादं फंक्शन असलं ना, की एवढं घर सुंदर वाटतं ना, की सगळेजण उत्साहात असतात. तर इथे बघा, आम्ही छान असं फुलांची रांगोळी काढतो. आणि इथे एंट्री झालेली आहे तिची. मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, नक्की जा.
छान असं फंक्शन झालं. छोटंसंच आम्ही घरगुतीच ठेवलं होतं आणि मग हे सगळं झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. अन्वीचा काही घरातून पाय निघत नव्हता नेहमीप्रमाणेच. तर आम्हाला बस स्टँडवर सोडण्यासाठी अन्वीचा काका येणार होता. तर आम्ही बस स्टँडवर येणार होतो. तर अन्वीची आजी सुद्धा आम्हाला बाय करण्यासाठी आली होती. फायनली आम्ही बसमध्ये बसलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.